पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आले। यावेळी मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान मोदी संबोधित करतील। मनसेचं शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार असून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन मनसेकडून व्हिडिओ रिलीज करत आवाहन। आमदार प्रवीण दरेकर यांचा आज पदग्रहण समारंभ। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदग्रहण। रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा। थिबा राजकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। नांदेडच्या देगलूर येथे आज काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे रामदास सुमठानकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार। वर्ध्यात बच्चू कडूंच्या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही। माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन। वयाच्या 78व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही। आम्ही बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करेल? बच्चू कडूंचा सवाल। शेतकऱ्यांच्या लढाईत आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं, बच्चू कडूंचं आवाहन। आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार। 5 नंतर आम्ही रामगिरी बंगल्यावर जाणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा नागपुरात पोहोचणार। शेकडो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर घेऊन या आंदोलनात सहभाग। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जामठा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलन स्थळाची पाहणी। बच्चू कडूंच्या मोर्चानिमित्त नागपुरात चोख सुरक्षा व्यवस्था। पोलिसांकडून वर्धा नागपूर रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल। आज आलेल्या अॅनाकोंडाचं मुंबई गिळण्याचा प्लॅन। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करा। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, उद्धव ठाकरेंच्या सूचना। भाजप ही स्वयंघोषित देशप्रेमींची टोळी। भाजपला अजूनही पक्ष फोडावे लागतात आणि हे कसले आत्मनिर्भर, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबईत व्हीव्हीपॅट नसणार असं निवडणूक आयोग म्हणतंय। निवडणूक आयुक्तांवर केस केली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्ला। मराठी भाषा भवन रखडले भाजपचं कार्यालय। घाईघाईनं बांधलं जाते। भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनावरून उद्धव ठाकरेंची टीका। वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी, निवडणूक यादीत गडबड, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। वरळी मतदारसंघात 16,000 मतदारांची वाढ झाली। मतदार यादीतील घोळांचं आदित्य ठाकरेंकडून सादरीकरण। जे सत्तेत यायला पाहिजे ते विरोधी पक्ष नेते कसे बनले? महाविकास आघाडी सरकार येणार असं सर्वांना वाटलं होतं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। निवडणुकीपूर्वी मतदार यादीचं वाचन झालं पाहिजे। आपण सर्व निवडणुकीची वाट पाहत आहोत, आदित्य ठाकरेंचं विधान। मतदार यादीत अनेक मतदारांचं 2 वेळा नाव। अनेक मतदारांकडे EPIC नंबर नाही। निवडणूक आयोग हे भाजपचं काम करते, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही। मोदी आणि शहांनाही ते शक्य नाही। खासदार संजय राऊतांच निर्धार मेळाव्यात वक्तव्य। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक। शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले राहणार उपस्थित। मंत्री नरहरी झिरवाळांनी घेतली राज्यपालांची भेट। झिरवाळांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट। आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत। नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणी व्हायरल। नागपूर NCP जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकरांना नोटीस। पक्षाकडून खुलासा दाखवा नोटीस जारी। तर दीपावली मिलन कार्यक्रमात लावणी प्रकरणानंतर नोटीस।
आगामी निवडणुका राम सातपुतेंच्या नेतृत्वात लढेल. व्हिडिओ मेसेजद्वारे फडणवीसांची घोषणा. कार्यकर्त्यांनो निवडणुकीसाठी कामाला लागा. माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते संघर्ष. सरकारनं कुणबी नोंदी देणं बंद का केलं? सरकारला पुन्हा मराठे रस्त्यावर उतरलेले पाहायचे आहेत का? मनोज जरांगेंचा महायुतीला इशारा. नागपूर येथील कर्जमुक्ती आंदोलनात अजित नवले होणार सहभागी. सर्वच शेतकरी संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हावं, अजित नवले यांचं आव्हान. उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर. स्वतःचा पक्ष, शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार गिळलेत. उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मनसेचं शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची घेणार भेट. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी भेट घेणार. यशोमती ठाकूर रवी राणांमध्ये शब्दबाण सुरूच. रवी राणांच्या प्रॉपर्टी व्यवहारावर ईडी चौकशी लावा, यशोमती ठाकूरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली शिफारस. 24 नोव्हेंबरला घेणार शपथ. राज्यात 15,631 पोलिसांची भरती उमेदवारांना करता येईल. 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज. कोकणातील तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेत घोळ. प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त एक बिस्किटचा पुडा. आता भेसळीचा अहवाल लवकर उपलब्ध होणार. मोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा. इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. 526 कोटींचा इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प. कांदळवन बचावासाठी 271 आठवडे स्वच्छता मोहीम. 5 वर्षात 1 लाख स्वयंसेवकांकडून 1000 टन कचरा गोळा. 5वी-8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पण शिष्यवृत्ती परीक्षा सीटीईटी एकाच दिवशी. नागपुरातील 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय अनुदान लाटले. शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली. गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगली. उत्तर भारतीय बांधवांमध्ये छठपूजेचा विशेष महत्त्व. संपूर्ण मुंबईत मोठ्या उत्साहात छठपूजा पार. पालिकेकडून 67 ठिकाणी छठपूजेचं आयोजन. चौपाटीवर भाविकांची गर्दी. पुण्याच्या हवेली आणि मावळात छठपूजेचा उत्साह. कृत्रिम घाटांवर इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याचा उपक्रम. स्थानिक नागरिकांकडून उपक्रमाचे हरित आणि श्रद्धेचे पर्व म्हणून स्वागत. ऐतिहासिक असलेल्या बाणगंगा तलावावर छठपूजा संपन्न. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसून छठपूजा. पर्यावरणवाद्यांचा आरोप. जळगावात उत्तर भारतीय उत्सव समितीतर्फे छठपूजा आयोजन. मेहरून तलाव येथील गणेश घाटावर नागरिकांची मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गर्दी. नाशिकच्या रामकुंडावर छठपूजेच्या निमित्त उत्तर भारतीयांची तुफान गर्दी. मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी महिला भाविक दाखल. मीरा भाईंदर जेसल पार्क चौपाटीवर छठपूजेचा उत्साह. शेकडो भाविक चौपाटीवर दाखल. भिवंडी शहरात छठपूजेसाठी मोठी गर्दी. वऱ्हाड तलाव आणि कामवारी नदी किनारी शेकडो भाविकांची गर्दी. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कांदिवलीत मनसेकडून छठपूजेचे बॅनर. एकेकाळी मनसेचा होता छठपूजेला विरोध. विरोधानंतर मनसेनं लावलेले छठपूजेचे बॅनर चर्चेत. अतिवृष्टी आणि महापूर नुकसानग्रस्तांना आधार देण्याचा संकल्प. या संकल्पातून धाराशिवच्या 8 तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. कोल्हापूर जिल्ह्यात 1 दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविण्यात येणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा दावा. सिंधुदुर्गमधील देवगड एसटी स्थानकावर बॉम्ब असल्याची अफवा. अफवेमुळे प्रवाशांची धावपळ. पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांचा जीव पडला भांड्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा बांधकामावर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. नागरिकांचे गुंठेवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. मात्र कारवाई थांबताच नागरिकांमध्ये उत्साह कमी. अमरावतीच्या छत्री तलावात नवनीत राणा यांनी केली महिलांसोबत छठपूजा साजरी. पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी.
साताऱ्यातील पाटण तालुक्यातून श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी कार्तिकी वारीसाठी जंगलमार्गे प्रस्थान सोहळ्याचे हे 47वे वर्ष. सिंधुदुर्गमध्ये विजयाभावी रॉक गार्डन बंद, मालवणमधील नागरिक आक्रमक, नागरिकांची पालिकेवर धडक. सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार. 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रवास सुरू होणार. नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणी व्हायरल, दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की 12वर ठेका. 2 महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. पंढरपुरात वोट चोरी प्रकरणी 12,600 हरकती दाखल, काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी रोहित पवारांच्या बिलवकरांवरील आरोपात तथ्य, वनविभागाच्या चौकशीचा अहवाल. लोकशाही मराठीच्या हाती, बिवलकरांनी तब्बल 1400 कोटींची फसवणूक केल्याचं नमूद. भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी. पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार. राज्याकडून उत्तर दाखल न झाल्यानं सुप्रीम कोर्टाची नाराजी. नांदेडमध्ये चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं महापालिकेवर आक्रोश मोर्चा. धाराशिवमधील कदेर ग्रामपंचायत समोर विविध मागण्यांसाठी महिलेचे आमरण उपोषण सुरू. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. अतिवृष्टीग्रस्त यादीत तात्काळ समावेश करा, शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये SRA प्रकल्पग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते SRA कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा. पुण्यात SRA आणि महायुती सरकारच्या विरोधात विराट मोर्चा. मोर्चात प्रकाश आंबेडकरांसह हजारो नागरिक सहभागी. कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. कोल्हापुरातील घोडावत जॅगरी कारखान्यासमोर आंदोलन. मागील हंगामातील दुसरा हप्ता न दिल्यानं आंदोलन. कारखान्याकडे जाणारा ऊस आंदोलकांनी रोखला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.